ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। सतीश भोसलेच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार हा मुद्दा आहे। गुन्हेगारीच्या घटनांनी बीड जिल्हा चर्चेत आहे। खोक्याच्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्यात दहशत आहे। खोक्याच्या दादागिरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत। सतीश भोसले उर्फ खोक्याला चाप कधी बसणार हा सवाल आता उपस्थित होतोय। वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे आहेत ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील आता आम्ही फॉरेस्ट ऑफिस त्याच्यामध्ये पंचनामा करणार आहे आणि पुढील आम्ही त्याच्यामध्ये तपास करणार आहोत। सर, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडी केली अगदी बरोबर। त्याच्या घरामधूनच आम्हाला काही वस्तू सापडलेल्या आहेत, त्या पंचनाम्यामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत। नेमकं कोणत्या वस्तू सांगता का? वन्यजीवांना पकडण्यासाठी जाळी आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची, आणि काही वन्य प्राण्यांचे वाळलेलं मांसाचे काही तुकडे आहेत, ते पुढील तपासणीसाठी वन विभागाने ताब्यात घेतलेले आहेत। सर, काय अंमली पदार्थ सापडले गांजासारखे वगैरे? नाही, अजून ते तपासणीनंतरच आमच्या लक्षात येईल। त्या छाप्यामध्ये आम्हाला त्या विविध प्रकारचे वन्य प्राण्यांचे मांस सापडले, तसं त्याला पकडण्यासाठी जाळे सापडले तर, आणि त्याच अनुषंगाने आज इतरत्र त्याच काही अतिक्रमणधारक जे आहेत त्याचं आम्ही आता अतिक्रमण काढत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।